नोकरी आणि प्रवास हे आजच्या आयुष्याचे दोन अविभाज्य भाग बनले आहेत. नोकरी म्हटली की प्रवास हा आलाच आणि प्रवास म्हटला की दगदग धावपळ ही आलीच. प्रत्येकाला घराच्या जवळच जॉब मिळेल किंवा ऑफिसमधून निघाल्यावर चालत चालत घर गाठता येईल असं तर होत नाही, नाही का? नमस्कार, मी अश्विनी. आज मी तुमच्यासमोर जी कविता सादर करणार आहे ती कविता मी लिहिली होती अशाच एका अनुभवानंतर जो मला ट्रेनच्या प्रवासामध्ये आला होता. तर त्याचं झालं असं की एकदा मी ट्रेननी प्रवास करत होते. मी जिथून ट्रेनमध्ये चढते ते स्टेशन असं आहे की तिथून चढल्या चढल्या तुम्हाला सीट मिळते आणि ट्रेन मग जशी जशी पुढे जाते तशी प्रत्येक स्टेशनवर गर्दी वाढत जाते. तर अशीच एकदा गर्दीमध्ये मी प्रवास करत होते. खूप बायका होत्या आजूबाजूला आणि अशा परिस्थितीमध्ये एवढ्या गर्दीमध्ये झोपणं किंवा डोळे मिटून शांत बसणं तर शक्य नाही आहे. त्यामुळे माझी एक खूप जुनी सवय आहे की मी आजूबाजूला असलेल्या बायकांचं निरीक्षण करते. कोणी काय घातलंय, कोणत्या साड्या नेसल्यात, कोणते ड्रेस घातलेत, कोणता फॅशनचा ट्रेंड चालू आहे, एक ना अनेक. तर त्या दिवशी असंच मी आजूबाजूला बघत बसले होते आणि माझ्या समोर एक बाई उभी होती. फिकट रंगाचा एक सुंदर ड्रेस तिने घातला होता आणि ज्याला आपण क्रॉप पॅन्ट्स म्हणतो तशी पॅन्ट तिने घातली होती जी थोडी शॉर्ट असते पायाला. आणि अचानक माझं लक्ष तिच्या पायांपर्यंत गेलं आणि मला दिसला एक रक्ताचा ओघळ जो तिच्या टाचेपासून तिच्या चपलांपर्यंत ओघळत होता. ते बघून जरा मनात धस्स झालं. तिला मी हात लावला, म्हटलं बसायला सीट दिली आणि म्हटलं आर यू ओके? तर ती मानेनच ठीक आहे म्हणाली. काय झालं होतं हे आम्हाला दोघींनाही कळलं आणि तो प्रसंग त्यानंतर दिवसभर माझ्या डोळ्यासमोर तरळत होता की किती घाईघाईत ती बाई घरातून निघाली असेल, स्टेशनवर पोहोचली असेल आणि तिच्या लक्षातही नाही आलं. तर या संपूर्ण प्रसंगानंतर लिहिलेली ही कविता मी आता वाचून दाखवते. कवितेचं नाव आहे सुपरवुमन. सुपरवुमन. रक्तबंबाळ होतं शरीर दर 30 दिवसांनी. रक्तबंबाळ होतं शरीर दर 30 दिवसांनी. तू काही थांबत नाहीस जरी जखडून ठेवलं वेदनांनी. धावत राहतेस सतत घड्याळाच्या काट्यांसोबत अशी. धावत राहतेस सतत घड्याळाच्या काट्यांसोबत अशी. तुझ्या पायाला कुणी बांधली भिंगरी जशी. ट्रेन बस पकडायला करत राहतेस धावपळ नुसती. ट्रेन बस पकडायला करत राहतेस धावपळ नुसती. करतेस जितकी काळजी सगळ्यांची स्वतःचीही केली असतीस. ओघळ येतात रक्ताचे कधी कधी टाचेपर्यंत. ओघळ येतात रक्ताचे कधी कधी टाचेपर्यंत. तू फुटू देत नाहीस बांध अश्रूंचा. थांबवून ठेवतेस पापणीपर्यंत. बाई ग थांब जराशी. बाई ग थांब जराशी. बघ स्वतःकडे जरा. सुपरवुमन नाहीयेस तू. सुपरवुमन नाहीयेस तू. होऊ दे झाला तर उशीर जरा. होऊ दे झाला तर उशीर जरा. धन्यवाद.